नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड फहीम खान आणि आरोपी युसुफ शेखच्या घरावर नागपूर महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आलाय। नागपूरच्या संजय बाग कॉलनीतील घरात आरोपीने अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर पालिकेने त्याला नोटीस बजावत त्याच्या घरावर बुलडोझर फिरवलाय आणि त्यामुळे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर फडणवीसांच्या बुलडोझर पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा बुलडोझर पॅटर्न। नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर। आरोपी फहीम खानच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खान आणि आरोपी युसुफ शेखच्या घरावर नागपूर महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आलाय। आरोपी फहीम खानच्या संजय बाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलंय, त्यामुळे मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावत त्याच्या घरावर बुलडोझर फिरवलाय। नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। त्याच्याबाबत चौकशी करण्यात येत असतानाच त्याच्या अनधिकृत बांधकामाची माहिती समोर आली, त्यानंतर पालिकेने ही कारवाई केली आहे। फहीम सारखे जे दंगेखोर आहेत या लोकांवरती या प्रकारच्या कारवाई झाल्याच पाहिजे, कडक कारवाई झाल्या पाहिजे। आणखीन त्याचे बाकी सगळ्या गोष्टी असतील ते बाहेर काढून या सगळ्या लोकांना चांगलं ठोकलं पाहिजे। नागपूरच्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला, आता वाल्मिक कराड आणि प्रशांत कोरटकरच्या घरावर ही बुलडोझर चालवणार का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। त्यानंतर मात्र तुम्ही त्यांचे घर ताळणार, काढा अतिक्रमण। जे अतिरेकी आहेत कोणाला त्याचे अतिक्रमण तुम्ही काढू शकले नाहीत, त्यांच्या जागा लिलाव करू शकले नाही आणि आत्ता मात्र आणि आपण त्याचं घर आपण अतिक्रमण म्हणून फोडत असाल तर मग तुम्ही त्या वाल्मिक कराडचं घर फोडलं काय खुनी माणसाचं? प्रशांत कोरटकरचं घर फोडायची हिंमत दाखवणार काय? हाही खरा प्रश्न येतो। तर औरंगजेबाचा मुद्दा काढणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत, कोकणात बुलडोझर पाठवणार आहात का असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। अनधिकृत बांधकाम आहे हे आताच महापालिकेला समजलं का असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आता मग ते तिथलं बुलडोझरची कारवाई नागपूरला होणं आणि कुणाल कामरावर करणं, पण ते आत्ताच सगळे यांना कळतंय का की हे अनधिकृत आहेत? मग इतके महिने इतके वर्ष हे लोक झोपलेले होते का? ही अनधिकृत असल्याची त्यांना खबर आज सकाळी पडली का? असे प्रश्न उद्भवतात ना। नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आल्यानं आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।